नमस्कार, मी स्नेहल जोशी सादर करीत आहे सरोज नेने लिखित मनबोली या पुस्तकातील ललित मनभावन श्रावण भाग 47. घुंगुरवाले थेंब धावती, पानावरती मोती विणती, गंध भारली फुल प्राजक्ती, पहाटवेळी भुपाळी गाती. धारांमधून किरण खेळता, श्रावण हलके नेत्र झाकितो, मोरपीस खोऊनी कुंतली, टिपरी घेऊन घडे फोडितो. हिरवाईचं लावण्य षोडशी, गात्री गात्री काटा फुटतो, मेंदी रेखल्या हातावरती, सावन साजण नाव रेखितो. श्रावण सरी बरसू लागल्या की प्रत्येकाला काही ना काही सुचतंच. सर्व महिन्यात मार्गशीर्ष हा श्रेष्ठ महिना असं म्हणतात, पण प्रत्येक महिना ऋतूंचे रंग रूप गंध वेगळाच असतो. आषाढातील कालिदासाच्या मेघाचं बोट धरून फिरताना मध्येच आकाशातील सैलावलेले मेघ बघून श्रावणाची चाहूल लागते. ऋतुचक्राच्या पाळण्यात बसून झोके घेताना इंद्रधनुचा सप्तरंगी सेतू दिसतो. तेव्हा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ही शाळकरी वयातील कविता आठवतेच. श्रावण, पाऊस सरसरणाऱ्या धारा, त्यावरच्या कितीतरी कविता आणि गाणी रिमझिम करू लागतात. श्रावणातलं सोनसळी हिरवं चैतन्य डोळ्यांना मनाला सुखावतं. काही दुर्गाबाई भागवतांचं ऋतुचक्र वाचल्यावर आपण बापडे काय लिहिणार, काय बोलणार असा प्रश्न पडतो. तरीही काहीतरी बोलतोच, कारण प्रत्येकाला आपापल्या मनातला ऋतू आपल्या शब्दात साथ घालतो. वर्षा हा खऱ्या अर्थानं भिडणारा भिजवणारा ऋतू. हिरवाईच्या हरपून टाकणाऱ्या अनेक रंगछटा हरकून टाकतात. पावसाळ्यात स्वच्छंद हिंडताना माझी मैत्रीण सौ रेखा देशपांडे म्हणाली, डोळे हिरवे झाले. हिरवा कंच साज आपल्याला गळामिठी घालतो. शेतातील पेरा हळूच डोकं वर काढून टुकू टुकू बघत थोडा जाणता होतो. तरीही धरणीमाता डोल बाई डोलाची म्हणून कुरवाळते, डोलावते. नांगरणीचे थकून गेलेले बैल निवांत होतात आणि शेतकरी सुद्धा थोडा विसावतो. आपलं सारं जीवन जवान आणि किसानांवर निर्भर असतं. त्यांच्यामुळेच आपलं रक्षण आणि पोटपूजा होते. या दिवसात धरित्रीची अन्नब्रह्मच्या पूजेची तयारी झालेली असते. देवळातून कथा, पुराणं, सप्ताह, पोथी यांचं वाचन सुरू होतं. तुम्ही नास्तिक असलात तरी देखील निसर्गातील विराट शक्तीसमोर नतमस्तक होताच. नाहीतरी भवसागर पार करण्यासाठी प्रत्येकजण कधी ना कधी हात जोडतोच. श्रावण निसर्गाच्या हिरव्या चैतन्य रूपात प्रगटतो. याच महिन्यात रात्रीच्या पारी संथ तेवणाऱ्या समईच्या शांत प्रकाशात मृदुंगाच्या बोलावर, झांजा, टाळांच्या नादावर भजनाचा सूर लागतो. धूप उदबत्तीच्या गंधात घरातील देव्हारा अधिकच तेजस्वी, बोलका वाटतो आणि आपलं मनही त्या विश्वात रमून जातं. या लेखाचा पुढील भाग उद्या.